नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल किंवा मोदी सरकारमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी? हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव, पण कधी? या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारचे ध्येय धोरण कसे आहेत, मोदी सरकारने घेतलेल्या महानिर्णयांची अंमलबजावणी झाली आहे अथवा नाही, अथवा कधी होणार, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती कधी परिणाम होणार, आणि या परिणामामुळे अखेर कधी येणार मोदी सरकारमुळे सोयाबीनच्या भावात पुन्हा तुफानी तेजी? या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं की मोदी सरकार 4892 रुपये प्रति क्विंटल या दरावरती हमी भावावर सोयाबीनची खरेदी करणार, पण त्यातच आचारसंहिता लागली, महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या, त्यामुळं सर्व खरेदीचा या ठिकाणी खोळंबा उडाला। पण महायुतीचं सरकार स्थापन झाले, राज्याला लवकरच कृषी मंत्री देखील मिळतील अशी आशा आहे, आणि 15 डिसेंबर पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सोयाबीनची खरेदी वाढवणार। याच्यामुळे आपल्याला याचा परिणाम दिसण्यासाठी जानेवारी महिन्याची वाट बघावी लागेल, पण याच्यामुळे एक गोष्ट खरी की मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव जानेवारी महिन्यात वाढणार, आणि जानेवारी महिन्यात मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव सुरुवातीला 4500 पार आणि त्यानंतर 4800 पर्यंत पोहोचला, तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। मोदी सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी सध्या सोयाबीनचा भाव 5000 जाण्याची शक्यता इथं दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की सोयाबीनची विक्री सध्या न करता जानेवारी महिन्यातच करा। सोयाबीनचा भाव 4500 होऊ द्या, त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।